नमस्कार मित्रांनो, कशी आहे माझी फूड गपशप फॅमिली? मागच्या वेळी लंडनचा चिकन टिक्का मसाला तर तुम्ही फस्त केला, पण आज जे सुख तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे ना, त्याला म्हणतात चिकन साते. या डिशला बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. पण यारो, एक गुपित सांगू, हे चिकन साते हॉटेलमध्ये जितकं महाग मिळतं ना, घरात बनवायला तितकंच सोपं आहे. आज आपण या डिशचा रंजक इतिहास, परफेक्ट मॅरिनेशनचा रेशो आणि तो जादुई हॅक जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचं चिकन आतून एकदम ज्यूसी आणि बाहेरून एकदम क्रिस्पी होईल. तर चला सुरू करूया. ही गोष्ट आहे 19व्या शतकातली. इंडोनेशियाच्या जावा बेटावर राहणाऱ्या लोकांनी अरब व्यापाऱ्यांकडे कबाब बनवताना पाहिलं. आता इंडियन्सप्रमाणेच तिथले लोकही जिगवाडू. त्यांनी कबाबची संकल्पना घेतली, पण त्याला स्वतःचा आशियाई ट्विस्ट दिला. त्यांनी चिकनचे बारीक काप केले, बांबूच्या काड्यांवर अडकवले आणि कोळशावर शेकून त्यावर एक अप्रतिम शेंगदाण्याचा सॉस टाकला. हा सॉस या डिशची खरी जान आहे. इंडोनेशियातून सुरू झालेला हा प्रवास आज जगभरातील स्टार हॉटेल्सची शान बनला आहे. आहे ना भारी? आता वळूयात आपल्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, म्हणजे मॅरिनेशन. यासाठी 300 ग्राम चिकन ब्रेस्ट घ्या आणि त्याचे पातळ लांब काप करा. रेशो नीट लिहून घ्या. यात जाईल 1 मोठा चमचा सोया सॉस, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, थोडीशी हळद, धनेपूड आणि अगदी थोडा गूळ किंवा साखर, जे चव बॅलन्स करेल. याला कमीत कमी अर्धा तास बाजूला ठेवा. आता एक सर्वात महत्त्वाची टीप अजिबात विसरू नका. ज्या लाकडाच्या काड्यांवर तुम्ही चिकन अडकवणार आहात, त्यांना वापरण्यापूर्वी कमीत कमी 20 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. जर असं केलं नाही तर तव्यावर किंवा ग्रिलवर शेकताना त्या काड्या जळून खाक होतील आणि तुमच्या चिकनची चव खराब होईल. आता वेळ आली आहे आजच्या महाहॅकची, जो तुमच्या चिकनसाठीला थेट हॉटेलसारखी चव देईल. साते चिकनची खरी ताकद त्याच्या पीनट सॉसमध्ये असते. बऱ्याचदा घरात शेंगदाण्याचा सॉस बनवताना तो खूप जाड किंवा चवीला कडू होतो. तर हॅक असा आहे की जेव्हा तुम्ही अर्धा कप भाजलेले शेंगदाणे, लसूण आणि लाल मिरची मिक्सरला फिरवाल, तेव्हा त्यात पाणी न घालता अर्धा कप कोमट नारळाचे दूध घाला. नारळाच्या दुधामुळे सॉसला जो मखमली आणि रिच टेक्स्चर मिळतो ना, तो साध्या पाण्याने कधीच येणार नाही. गॅसवर फक्त 2 मिनिटे हा सॉस शिजवा. तुमचा चमचमीत पीनट सॉस तयार आहे. तर मित्रांनो, इंडोनेशियाचा हा स्वाद आणि आपला भारतीय जुगाड तुम्हाला कसा वाटला? या विकेंडला हा नारळाच्या दुधाचा हॅक नक्की ट्राय करा आणि घरच्यांना सरप्राईज द्या. कशी वाटली रेसिपी? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर अशाच भारी आणि हटके रेसिपीज सोप्या भाषेत शिकायच्या असतील ना, तर फूड गपशपला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ट्विस्टसह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.